क्रिकेटच्या मैदानावर आज म्हणजे 17 जून रोजी भारतासाठी हा दिवस खास ठरलाय. एका बाजूला मोठ्या मंचावर भारताविरुद्ध अफगाणिस्तान सामना सुरू आहे आणि दुसऱ्याच बाजूला भविष्यातील टीम इंडियाची तयारी करणारी इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए ची लढाई सुरू होती. पण निकाल एकच संदेश देऊन गेला. भारताची क्रिकेट ताकद फक्त आजच्या स्टार्समध्ये नाही, तर येणाऱ्या पिढीतही आहे. श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या ट्राय नेशन ए सिरीजमध्ये आज इंडिया ए आणि अफगाणिस्तान ए मध्ये आमने सामने आले. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला विजय गरजेचा होता. भारताने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानसमोर मोठे आव्हान उभे केले होते. इंडिया एने 50 षटकात 319 धावा केल्या. युवा फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. प्रियांश आर्या 58 आणि तिलक वर्मा 59 धावा या दोघांनी डावाला मजबूत पाया दिला होता. भारताच्या मधल्या फळीने देखील जबाबदारी घेत मोठी धावसंख्या उभी केली होती. 319 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान ए कडून संघर्ष पाहायला मिळाला, पण भारताच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. अफगाणिस्तान ए चा संपूर्ण डाव 218 धावांवर संपला आणि शेवटी इंडिया एने हा सामना तब्बल 101 धावांनी जिंकला. इंडिया ए कडून निशांत सिंधूने 4 विकेट घेतले, तर यश ठाकूरने 2 विकेट घेतले. या सामन्यात गोलंदाजाने सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला होता. भारतीय युवा खेळाडूंवर असलेली अपेक्षा आणि दबाव किती मोठा होता हे यातून आपल्याला दिसून आले. दुसऱ्या बाजूला मुख्य भारतीय संघ देखील अफगाणिस्तान विरुद्ध ओडीआय मालिकेत मैदानात उतरला होता. या मालिकेकडे 2027 चे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवीन कॉम्बिनेशन तपासत आहे. या सामन्यात टीम इंडियाचे लक्ष होते मजबूत फलंदाजी, योग्य खेळाडूंची निवड, वर्ल्ड कपसाठी तयारी करणे. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक मोठा संकेत देऊन गेला. एकीकडे शुभमन गिल, के.एल. राहुल सारखे खेळाडू मोठ्या मंचावर जबाबदारी घेत आहेत, तर दुसरीकडे तिलक वर्मा, निशांत सिंधू, यश ठाकूर अनेक युवा खेळाडू सांगत आहेत. टीम इंडियाची पुढची पिढी तयार आहे. अफगाणिस्तान क्रिकेटने नक्कीच मोठी प्रगती केली आहे, पण भारताची खरी ताकद आहे घरातून तयार होणारा टॅलेंटचा महासागर. लखनौच्या मैदानावर आज टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची अक्षरशः पिसे काढून टाकली. टॉस आणि परिस्थितीनंतर भारताने फलंदाजीला सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाज दाखवला. विशेष आकर्षण ठरला तो युवा कर्णधार शुभमन गिल चे जबरदस्त नेतृत्व आणि फलंदाजी केली. गिलने या सामन्यात मोठा विक्रम केलाय. ओडीआय क्रिकेटमध्ये वेगाने मोठा टप्पा गाठणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आपले नाव मजबूत केले आहे. दुसऱ्या बाजूला ईशान किशन शानदार 125 धावा करून सामन्याला वेग देत होता. ईशान किशनच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवले. 402 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर आता दबाव पूर्णपणे अफगाणिस्तानवर होता, कारण 400+ स्कोअरचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान असते. भारताच्या फलंदाजांनी दाखवून दिले की ही फक्त विजयाची तयारी नाही, तर 2027 वर्ल्ड कप साठी टीम इंडिया रोड मॅप तयार करत आहे. एका बाजूला टीम इंडियाने 400 पार धावांचा धडाका दाखवला, तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए ने 319 धावा करून अफगाणिस्तान ए ला 218 वर रोखले आणि 101 धावांनी विजय मिळवला. आजचा दिवस म्हणजे भारतीय क्रिकेटच्या वर्तमान आणि भविष्याचा एकूणच डबल धमाका होता.